नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज मी ना हिरव्या टोमॅटोची चटणी बनवणार आहे। तर ती खूप टेस्टी लागते, आंबट गोड तिखट अशी चटणी लागते। तर सगळ्यात पहिलं मी ना हिरवे टमाटर घेतलेले 4-5 आणि लसूण सोलून घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडेसे शेंगदाणे घ्यायचे, जिरे घ्यायचे आहेत। आता इथं मी असं आहे ना मोठे मोठे कापून घेतलेले आहे टोमॅटो। आता एक कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तर इथं आहे ना थोडेसे शेंगदाणे आपण तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे तळून झाले की लगेच त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण टाकायचा आहे, थोडेसे जिरे टाकलेले आहेत। आता मिरची आणि लसूण टाकायचं आहे, तो पण मस्त असा फ्राय झाला की लगेच आपल्याला ते टोमॅटो आपण कापून ठेवले होते ना ते टाकायचे आहे। त्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे। तर तेलामध्ये नरम होईपर्यंत असं परतायचं आहे। आता त्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, मीठ टाकलं की टोमॅटो थोडं नरम होतात तेलामध्ये। तर थोडंसं झाकण ठेवून आपण परतून घेऊया। आता झाकण ठेवून थोडीशी वाफ आणून दिलेली आहे। आता त्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकायची आहे, कोथिंबीर थोडीशी जास्त टाकायची, ती पण टाकून आपल्याला मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता हे बघा परतून झालेलं आहे। तर आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सगळं काढणार आहे। थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं आहे। तर बघा इथं मी वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारे, जास्त बारीक नाही वाटायचं आहे। तर इथं कढई ठेवलेली आहे, परत कढईमध्ये मी थोडीशी फोडणी मारणार आहे। सुक्या लाल मिरच्या अशा कापून घेतलेल्या आहेत, तीळ घेतलेले, मोहरी घेतलेली आहे आणि 2-3 अशा मेथ्या घेतलेल्या आहेत। त्याची फोडणी मारली आणि जे आपण वाटून ठेवलं होतं ना टोमॅटोचं, ते आपण कढईमध्ये टाकून मस्त असं फिरवून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं फ्राय करायचे। थोडीशी हळद टाकायची आहे, हळदीने कलर खूप छान येतो चटणीचा, आणि थोडीशी साखर टाकायची आहे आणि साखर टाकून मस्त असं हलवून घ्यायचं। इथं आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे। तर मी एका बाउलमध्ये काढणार आहे, पाहू शकता किती सुंदर अशी दिसते आणि खायला पण खूप टेस्टी झाली होती। तुम्ही पण नक्की ट्राय करा। माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की तुम्ही बनवता का टोमॅटोची चटणी, हिरव्या टोमॅटोची चटणी। तर तुम्ही पण ट्राय करा, मस्तच असं झालेलं आहे बघा। चला तर मग या तुम्ही पण खायला हिरव्या टोमॅटोची चटणी। बाय।